कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा जवा विसावला रविया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजचा दिवस काय आहे? आजचा दिवस लेजर डे आहे आणि इकडे या दोघी मस्त नाश्ता करून बसलेले आहेत. हसते काय? कधी पण चालू ना. आणि मी कधी पण चालू आणि हिच्याकडे एवढे व्हिडिओज पेंडिंग आहेत आणि व्हॉइस ओव्हर द्यायचे आहेत. एवढा कंटाळा. एक नंबरची आळशी. आता बोलत नको, माझ्याकडे टाइम नाही मिळते व्हॉइस ओव्हर द्यायला. कंटाळा करते फक्त. एक्सक्यूज मी सांभाळेन दोघींना एका दिवसात. काय मुली आहेत यार. काल दुपारी बघितलं होतं, खरंच झोपतच नाही. सो ज्ञान आणि सावीचं असं की रात्री मस्त दोघी झोपतात पण दिवसभर त्यांचं चालूच तू खेळते ना, कंटिन्यूस बोलायला पाहिजे, खेळायला पाहिजे. तो दुपारी पण ते झोपून देत नाही. आणि आपण एडिट करायला घेतलं की चालू रडणं, मागून दुसराच व्हॉइस ओव्हर असतो. पण तुम्ही याच्या आधी बघितलं असेल की आपण एक फंक्शनला गेलेलो, डोहाळे जेवण. कोणीतरी येणार गोवाली वाले. पण आता तुम्ही खूप साऱ्या पहिले गेस केले की यांचं डोहाळे जेवण असेल, यांचं असेल. पण आता तुम्हाला कळणार आहे की नक्की कोणाचं नवीन एक डोहाळे जेवण, एक नवीन गुड न्यूज आहे आमच्या घरात. आम्ही लवकरच सगळे परत एकदा काका काकी बनणार आहोत. सो कोण असेल तुम्ही कमेंट करून सांगा. आताच तुम्हाला ह्या पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला कळेल, सांगेल तुम्हाला. आणि बेबी शॉवर कधी आहे हे पण तुम्हाला कळेल. मला कधीपासून बिचाऱ्या मुलींना आम्ही कपडे आणलेले. कधी ग? 18 दिवस झाले. चेंज पण करून देतोय का माहिती नाही. काय होतं गणपती, काय हळदी कुंकवाला आम्ही दोघींना मॅचिंग कपडे आणले, दोघींना झालेले नाहीये. तर ते आम्हाला चेंज करायचे, त्याला सुद्धा टाइम नाही आम्हाला जायला. हे पोरं थांबतच नाही. दादा तरी सांभाळेल आता मला. पण मी माझे कामं सोडून आता याची कामं आली. नाही मी सांभाळतो. पण काय एक्स्ट्रीम लेवलला ते रडायला लागलं तर मग माझ्याकडून सहन न होते बघणं रडतायत ते. म्हणून मी जास्त मजा ज्ञानाची येते. अब्बाई काय म्हणते ना, काय झालं, आणि माझ्याकडे गप्प. हा ना, म्हणजे काय बोलणार. पण ठीक आहे. कसं देणार, मी कसं करतो तसं तुला पण करायला लागेल. पण ठीक आहे. तुम्हाला आता ज्ञानाच्या आणि सावीच्या आपण ज्ञानाच्या आणि सावीचे जे पण आपण म्हणजे बॉटल्स आहेत, स्पून आहेत, ह्या सगळ्या गोष्टी साफ करायला आपण एक नवीन प्रोडक्ट आणले तुम्हाला दाखवचल आता पटपट. सो आम्ही हे दोन्ही प्रोडक्ट्स यूज करतो ज्ञाना आणि सावीच्या सेफ्टीसाठी. लव्ह लाईफचं लिक्विड क्लेन्झर एकदम बेस्ट आहे आपल्या बेबीजसाठी. हायजेनिक आणि जर्म फ्री ठेवतो. याने तुम्ही बॉटल, स्पेसिफायर, निपल्स, फिटिंग ॲक्सेसरीज, टॉयज, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल छानपैकी क्लीन करू शकतात. 100% फूड ग्रेड इंग्रेडियंट्स आहेत. तसेच ज्ञाना आणि सावीचं क्लोथ्स क्लीन करायला आम्ही यूज करतो लव्ह लॅबचं लॉन्ड्री डिटर्जंट. हे नॉन टॉक्सिक आहेत. यात कोणतेही आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत. फ्री फ्रॉम फॉस्फेट आणि फ्लोरेसिन आहे. दोन्ही प्रोडक्ट्स एकदम बेस्ट आहेत एव्हरीडे यूजसाठी आणि बेबीजसाठी एकदम सेफ आहेत. या दोन्ही प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करा. सो घरी आलो आणि परत निघालो. आमचे बंधुराज विशाल घ्यायला आला आणि आम्ही आलो सीबीडीला. आणि सीबीडीला थोडंसं काम आहे. हे काम तुम्हाला मी नंतर सांगेल की काय आहे. जेव्हा ही गोष्ट रिव्हील होईल, बाहेर येईल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की हे आम्ही कशासाठी एवढं अर्जंटली इकडे आलो. इकडेच थांबू. सो कनेक्ट राहा आणि बघा. सो आम्हाला एका दिवसात बँकेत लोन करून दिलंय. म्हणजे एका दिवसात पण नाही, मी 12 वाजता तिला फोन केला असं करायचं आणि संध्याकाळी 6 वाजता आमच्या गाडीसाठी लोन तिने पास करून दिलंय. आणि थँक्यू सो मच संजिता. IDBI बँक सीबीडी विलापूर. मोठ्या पोस्टवर आहेत मॅडम, म्हणून आम्हाला लगेच सगळं करून दिलं. आणि राहुल सरांनी पण ऍक्च्युली खूप पटापट सगळी प्रोसेस केली. पण ह्या मॅडमच्या याच्यानुसार काय म्हणतात, आदेशानुसार
सो तुम्हाला पण करायचं असेल तर मॅडमचा आपण खाली मी नंबर टाकतोय. नाही मी राहुलचा नंबर टाकतोय खाली. तुम्हाला जर करायचं असेल IDBI बँकमधून लोन तर तुम्हाला नक्कीच होईल. आणि मी याच्या आधी पण एक दुसऱ्या बँकमध्ये पण लोन अप्लाय केलेलं. तिकडे मला लोन सांगितलं पण त्यांनी म्हटले आज करतो पण ॲट दी एंड नाही म्हटलं. म्हणून एका दिवसात मला संचिताला कॉल करून सांगावं लागलं की करून दे आणि केलं. आणि त्यातल्या त्यात पण मला तिकडच्यापेक्षा 0.50% कमी लोन करून दिलं. त्याच्याबद्दल स्वतःचे आभारी आहोत आम्ही. आणि माऊ थँक्यू बोला. माऊला थँक्यू बोला. मोदी खाई पण मिळाली असंच IDBI बँकेत आम्हाला यायला लागेल लवकर. आणि स्वप्न साकार होतंय बघा इकडे. स्वप्न साकार होतंय. आता तुम्हाला कळेल काय कसलं लोन केलं. साऊ माझ्याकडे खेळतो. शावडू आणि साऊची आई बघा काय. सावी आणि ज्ञानाला 2 छान अशा मस्त बॅग आल्या. लक्ष्मी आणि सरस्वती. जसं की आपण स्टार्टिंगलाच सावीला लक्ष्मी आणि ज्ञानाला सरस्वती बोलायचो. सो त्यांनी दोघी याच्यावर एकावर लक्ष्मी आणि एकावर सरस्वती प्रिंट करून दिले. या बॅग्स आम्हाला आल्या. इट्स सिम्पल बट क्रिएटिव्ह असं त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरून आल्या. आणि आता सावी आणि ज्ञाना ह्या दोघी पण घेऊन जाणार आहेत मार्केटमध्ये बॅग्स. सो तुम्हाला पण जर पाहिजे असतील तर काय पेजचं नाव आहे. इट्स सिम्पल बट क्रिएटिव्ह. मी इंस्टाग्राम हँडल इकडे टाकतोय. तुम्ही जाऊन बघा. आणि खूप छान प्रिंट्स आहेत. नाही शेती काकू नाही बोलले. खरंच बोलले तुम्ही. नाही मामा नाही बोलले. अहो बोलले ऐकलं. मी कबूल नाही बोलले. मी कबूल नाही येणार. तो बनाना खा. हा डायलॉग अवतारवाला डायलॉग. आई डायलॉग अवतारवाला. आईचा डायलॉग फेमस झालाय. एक नाते झोपली एका दुसरी लोट परत एकच टार्गेट. आता म्हातारी झाली. आता काय म्हातारी झाली का तू आई. आई म्हातारी झाली का. बायकांपेक्षा भारी दिसतात ताई. असली बघ लगेच बघ. आज चेतना हेल्दी किचन मध्ये बनवलेली आहे पावभाजी. सावीच्या बर्थडे निमित्त पावभाजी अरेंज केलेली आहे. काय केलंय. अच्छा गाजरचा हलवा पण बनाया है. और इसकी रेसिपी तुमको मी दाखवेन. हाँ शूट केली आहे का. पण एडिट कधी होईल माहित नाही. तर तुम्हाला ती लवकरच बघायला मिळेल. आणि ते पावभाजी पण केली आहे. आणि बाबांनी पाव पण आणलेले आहेत. आणि केक सुद्धा आणलेला आहे. सकाळीच फाल्गुनीने ऑर्डर केलेला केक खूप छान आहे. आता तुम्हाला थोडीशी झलक दिली आहे मी केकची. आणि पावभाजीचा घमघमाट तिथे सुटलेला आहे. मला भूक लागलेली अशा रीतीने. बघा आम्ही कच्चा केक आणलाय. एलिफंट हात काढत ना. एलिफंट वाला केक कोणाचा आहे. शाहू एलिफंट बघू दे. एलिफंट कुठे आहे ड्रेसवर. बापडे शाहू झालं पलटी झालो. आम्हाला काय फोर तो दाखवायचंच नाहीये. शाहू पलटी झालो आपण. शाहू काय झालं. कोणाच्या हॅपी बर्थडे कोणाच्या. पलटी नाही व्हायची. शालके मी बोलतो तुझ्या बरोबर. शाहू बिचूम बिचू. चला केक कापायचे आपल्याला. एलिफंट बघा. नानू पण आली आहे. ए नानू मोठ्या ऐकले खेळतो तू. हो चल. आमची केश का उभी आहेत नानू अशी. आपल्याला सगळी झोपून करायची केश. बघा 4 नंबर आमचं कधी दिसणार का माहिती. बम चिक बम 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 बोलो बम चिक बम बम. ए शाहू बम चिक बम बम. पावभाजीचा बेत. पावभाजी पाहिजे. ए नानू पावभाजी पाहिजे. पावभाजी पाहिजे. नको ये.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी